हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघणार आहे आज एक्सरसाइज नंबर 26.1. ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्शन पार्ट. त्यात आपण क्लिअर केलं काय आहे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. तर चला स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज नंबर 26.1. नवनीतचं बुक रेफर करू लागले मी, त्यातले क्वेश्चन्स आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे त्यातलं, an amount doubles in 5 years by the simple interest. How many years required for the same amount with the same rate of interest to get converted to 5 times the original amount? तर क्वेश्चनचं मीनिंग आधी समजून घ्या. जर अमाऊंट 5 वर्षाला सिम्पल इंटरेस्टनी डबल झालं, 5 इयर्सचं गॅप आहे, 5 इयर्सनी सिम्पल इंटरेस्टचं काय होणार आहे, आपलं अमाऊंट डबल होणार आहे. हाऊ मेनी इयर्स रिक्वायर्ड, तर ते सेम अमाऊंट आणि सेम रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दोन्ही सेम कन्वर्ट व्हायला किती इयर्स आपल्याला लागणार आहेत. म्हणजे सपोज 5 टाइम्स द ओरिजिनल अमाऊंट असेल तर किती इयर्स लागणार आहेत. तर क्वेश्चन ऑप्शन दिलेले आहेत 12.5 इयर्स, 20 इयर्स, 25 इयर्स अँड 10 इयर्स. तर फर्स्ट काय आपण कन्सिडर करूया. कधी पण पर्सेंटेज, प्रिन्सिपल ह्यासारख्या गोष्टी जेव्हा आपण कन्सिडर करतो, आपण ते लेट द प्रिन्सिपल अमाऊंट बी 100. तर 100 म्हणूनच आपण कन्सिडर केलो तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी होतं. इट डबल्स 5 इयर्स इंटरेस्ट, वी रिसीव ₹100 ॲज इंटरेस्ट. जेव्हा हे डबल झालेलं आहे तेव्हा आपल्याला इंटरेस्ट पण सेम झालेला आहे, म्हणून ते 100च आपण इंटरेस्ट काय केलो, रिसीव केलो. सो रेट इक्वल टू 100/5, कारण 5 इयर्सचं आहे. तर किती आलं रेट आपल्याला, 20%. ओके, आपल्याला आता रेट मिळालं 20%नी काय झालं, ते सेम अमाऊंट इन्क्रीज झालं. तर आता पुढं क्वेश्चन काय आहे, वेन द प्रिन्सिपल बिकम 5 टाइम्स इट मीन्स इंटरेस्ट अर्न 400. सपोज प्रिन्सिपल आता 100 आहे, 100 काय होणार आहे, 5 टाइम्सनी इन्क्रीज होणार आहे. 5 टाइम्सनी इन्क्रीज होणार आहे म्हटल्यावर इंटरेस्ट किती अर्न होणार आहे, 400. कारण 5 टाइम्स आहे. फर्स्ट टाईमला 100 आहे, तर सेकंड टाईम 200, 300, 400, 500. तसं इंटरेस्ट बाकीचे 4 वर्षाचे किती, 400. सो आता आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ इयर्स किती रिक्वायर्ड आहेत, ते क्वांटिटी, पर्सेंटेज आणि जे फर्स्ट स्टार्टिंगचं होतं आणि नंतरचं क्वांटिटी इक्वल करायला किती इयर्सचं डिफरन्स पाहिजे. तर नंबर ऑफ इयर्स इक्वल टू 400 काय आलं त्याचं रिमेनिंग इयर्सचं इंटरेस्ट डिवायडेड बाय 20, कारण 20 त्याचं काय आहे रेट, 400/20 इज 20. तर किती इयर्स लागणार आहे, 20 इयर्स. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं, सेकंड ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. तर क्वेश्चनचं मीनिंग जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही ओरलीही पण हे आन्सर काढू शकता, बट मीनिंग इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या आणि सॉल्व करा. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे. विनोद टूक अ लोन ऑफ ₹7,000 ऑन अ सिम्पल इंटरेस्ट. इफ ही रिटर्न अन अमाऊंट ₹9,835 आफ्टर 4.5 years, देन फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. तर विनोदनी लोन घेतलं आहे 7,000 रुपीजचं, मीन्स प्रिन्सिपल काय झालं आपलं 7,000 गिवन आहे, 7,000 रुपीज. त्याच्यानंतर त्याला 4.5 इयर्समध्ये रिटर्न किती मिळणार आहे, इफ ही रिटर्न अमाऊंट, तो रिटर्न करणार आहे किती, 9,835. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंटनी लागलेला आहे, मीन्स आपल्याला काढायचं आहे आरची व्हॅल्यू, आणि ऑलरेडी एन पण दिलेला आहे 4.5 इयर्स. तर आपल्याकडे ऑलरेडी हे फॉर्म्युला आहे, अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. अमाऊंट आपल्याला माहिती आहे, अमाऊंट हे पी मी इकडे घेतले, प्रिन्सिपल इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट. अमाऊंट गिवन आहे, टोटल अमाऊंट किती झालेलं आहे विथ इंटरेस्ट प्लस करून. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 7,000. सिम्पल आपल्याला आर काढायचं आहे, म्हणून आपल्याला हे फॉर्म्युला घ्यावं लागेल सिम्पल इंटरेस्ट, PRN/100. तर व्हॅल्यूमध्ये आपण पुट केलो, ह्याचा आन्सर आलेला आहे 2835. देन 7,000 मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय 9/2. 9/2 कसं आलेला आहे, हे मिक्स फ्रॅक्शनला मी कन्वर्ट केलेलं आहे फ्रॅक्शनमध्ये. सो पुढं आता फक्त कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे. काय येणार आहे बघा, 7,000 × 9 × R/100 × 2. 2 0 कट, 2 1 जा, 2 3 जा, 2 5 जा. तर R × 315. तर आपल्याला काढायचं आहे आरची व्हॅल्यू, इकडं पुट करूया. R इक्वल टू 2835
डिवायडेड बाय 315. 1 जा 9 जा. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. आन्सर आलेला आहे 9% पर ॲनम. तर प्रत्येक वर्षी त्याला किती लागले? 9% लागले. मीन्स तसं 4.5 इयर्स नंतर त्याला किती पूर्ण अमाऊंट पे करावं लागलं? 9835. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं? ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. तर फक्त फॉर्म्युलाच ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे हे कॅल्क्युलेशन पार्ट. इथं तुम्हाला टाईम सेव्ह करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन स्पीड वाढवा, म्हणजे हे आन्सर तुम्ही इझिली काढू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपला नेक्स्ट वन क्वेश्चन. हाऊ मच इज द सिम्पल इंटरेस्ट अर्न ऑन ₹75 फॉर 3 months ॲट 8% पर ॲनम. तर सिम्पल इंटरेस्ट काढायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. ऑलरेडी प्रिन्सिपल दिलेला आहे. सिम्पल इंटरेस्ट ऑन अर्न ₹75, 3 months टाईम पिरियड दिलेला आहे आणि आर ही दिलेला आहे. तर आपल्याला फक्त इथं काय काढायचं आहे? सिम्पल इंटरेस्ट. तर काय आहे? गिवन ऑलरेडी PRT तिन्ही गिवन आहे आणि आपल्या सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला PRT, सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PRT अपॉन 100. सो P ऑलरेडी माहिती आहे 75, आर रेट आहे 8%. आता इथं 3 months होतं. मंथ्समध्ये आपण काउंट करत नाही, कारण पर्सेंट पर ॲनम म्हणजे वर्षाचं काढायचं असते, म्हणून मंथला मी काय केलं आहे? इयरमध्ये कन्वर्ट केले. कसं इयरमध्ये कन्वर्ट करणार आहे आपण? 12 मंथ्सचं 1 इयर असतं आहे, म्हणून 3/12 केले. 1/4 आलं. 1/4 इक्वल टू 0.25 इयर्स. सो इथं मी काय करणार आहे? टी टाईम पिरियडच्या जागेला काय ठेवणार आहे? टी और एन. तुम्ही बुकमध्ये एन असेल तर एन घेऊ शकता और टी घेऊ शकता. तर इथं मी टी 0.25 अपॉन 100. आता फक्त तुमचं राहिलं आहे कॅल्क्युलेशन पार्ट. जेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन इझी करता तेवढं तुम्हाला सिम्पल होणार आहे. 25 अपॉन 100. का मी 100 केले? कारण इथं पॉईंट जेव्हा मी डेसिमल पॉईंट सरकवले तेव्हा ते 100 झालं. तर बघा 25 1 जा 25, 4 जा 4 1 जा 4 2 जा 2 1 जा 2 5 जा 2 0 जा. अगेन 75 अपॉन 50. 5नी जात आहे. 5 10 जा 5 1 जा 2 5 मीन्स 1.50. किती आलेला आहे आन्सर? सिम्पल इंटरेस्ट किती लागणार आहे? 1.50 रुपीज. तर ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे आपलं? 4th ऑप्शन इज द राईट आन्सर. सिम्पल क्वेश्चन होतं, बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इफ द प्रिन्सिपल ऑफ ₹1200 डबल्स इन 6 years बाय द सिम्पल इंटरेस्ट, फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. अगेन इथं काय झालं आहे? प्रिन्सिपल 1200, प्रिन्सिपल दिलेला आहे 1200. 6 year नंतर म्हणजे सिम्पल इंटरेस्ट जेव्हा पे करतो त्याच्यानंतर ते डबल होणार आहे. मीन्स टोटल अमाऊंट काय होणार आहे? डबल मीन्स 2400, राईट. तर त्याचं तुम्हाला काय आपल्याला काय काढायचं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. तर क्वेश्चन सिम्पल आहे, समजून घ्या. गिवन काय काय आहे? टाईम पिरियड दिलेला आहे 6 years, प्रिन्सिपल आहे 1200 आणि अमाऊंट काय म्हणलेलं आहे त्यांनी? 6 year नंतर डबल होणार आहे. मीन्स प्रिन्सिपलचं डबल 2400. तर आपल्याला काढायचं काय आहे? रेट काढण्यासाठी आपल्याला आरसाठी फॉर्म्युला यूज करावं लागेल सिम्पल इंटरेस्टचं. सो सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर सिम्पल इंटरेस्ट काढलो आपण, किती आलेला आहे? 1200. 2400 मायनस 1200 इज 1200. तर सिम्पल इंटरेस्टचा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? PRT अपॉन 100. आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. तर रेट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट मल्टिप्लाय बाय 100, क्रॉस मल्टिप्लाय होतं आहे. P आणि T खाली येणार आहे. आता सिम्पल इंटरेस्ट 1200 आपण ऑलरेडी काढलेला आहे इंटू 100. P इज नथिंग बट 1200, प्रिन्सिपल ही 1200 आहे आणि 6. आता राहतं आपलं कॅल्क्युलेशन पार्ट. 1200 कट. आता तुम्ही आन्सर बघितला तर इथं मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे, डेसिमलमध्ये नाही आहे. सो आपण काय करूया? मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायला 100ला 6नी डिवाइड करूया. 6 1 जा 6, 4 रिमेनिंग, 6 6 जा 36, 4 रिमेनिंग. आता ह्याला आपण कन्वर्ट कसं करतो? मिक्स फ्रॅक्शनमध्ये बघा, 16 होल फ्रॅक्शन. डिनॉमिनेटरला काय येणार आहे? ॲज इट इज 6 येणार आहे, वर येणार आहे 4. 16 2 2 जा 2 3 जा 2/3% पर ॲनम.
तर आपलं रेट ऑफ इंटरेस्ट आलेला आहे 16 ॲज 2/3% पर ॲनम इज द आन्सर. इझी होतं हेही क्वेश्चन. अगेन ह्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन पार्ट ते, आणि तुम्हाला क्वेश्चनचं मिनिंग समजायला पाहिजे. तर हे बघून घ्या. ऑप्शन 1 करेक्ट आन्सर आहे. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th वन क्वेश्चन काय आहे. इन हाऊ मेनी इयर्स विल द प्रिन्सिपल बी 2.25 टाइम्स ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट. किती वर्षापर्यंत, हाऊ मेनी इयर्स विल बी प्रिन्सिपल 2.25 टाइम्स रेट ऑफ इंटरेस्ट 10% पर ॲनम. तर आपल्याला काय काढायचं आहे, किती इयर्ससाठी ते प्रिन्सिपल काय आहे ते 2.25 टाइम्स वाढत जाणार आहे. हाऊ मेनी इयर्स, तर इथं टी काढायचं आपल्याला. इट्स टाईम पिरियड एन और टी. गिवन काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि आपण कन्सिडर करूया प्रिन्सिपल ॲज अ 100. प्रिन्सिपल दिलेलं नाही आहे तर कन्सिडर करूया आपण 100 बिकॉज ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही कधीही 100 कन्सिडर करा. प्रिन्सिपल 100 आहे तर अमाऊंट 2.25 × 100 का घेतले मी, कारण ते मल्टिपल होत जाणार आहे प्रिन्सिपल अमाऊंट एवढं, म्हणून 225 × 100 दॅट इज 225 इज द अमाऊंट. आता अमाऊंट आपल्याला मिळालं आहे तर आपण सिम्पल इंटरेस्ट किती आलेलं बघूया. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल दॅट इज 225 मायनस 100 इज 125. तर ह्याच्या पुढं काय येणार आहे, सेम फॉर्म्युलामध्ये पुट करू व्हॅल्यू. टीचं फॉर्म्युला आलेला आहे आपल्याकडं. SI इक्वल टू PRT, सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PRT अपॉन 100. सो T इक्वल टू SI इंटू 100 अपॉन P अपॉन R. सो T इक्वल टू, आता SI किती आहे बघा 125 इंटू 100, तर प्रिन्सिपल अमाऊंट पण 100 आहे इंटू R किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 10, 100 कट दॅट इज 12.5 मीन्स 12.5 इयर्स. 12.5 इयर्स म्हणजे 12 इयर्स अँड 5 मंथ्स, 12.5 इयर्स. मग आन्सर काय येणार आहे 12.5 इयर्स. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. इथं फक्त तुम्हाला कन्फ्युजन इथं होऊ शकते 2.25 × 100 का घेतलो, कारण ते मल्टिपल टाइम्स ऑफ प्रिन्सिपल ते आहे म्हणून आपण घेतलो. आणि कन्सिडर करा आधी प्रिन्सिपल इज 100, म्हणजे इझिली तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th वन क्वेश्चन काय आहे. इफ द प्रिन्सिपल अमाऊंट टू ₹3,550 इन 4 इयर्स ॲट द रेट ऑफ 10.5% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट, व्हॉट इज द प्रिन्सिपल. तर आपल्याला इथं अमाऊंट गिवन आहे, प्रिन्सिपल नाही. तर आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. अमाऊंट काय दिलेलं आहे, विथ अमाऊंटमध्ये काय काय असणार आहे, प्रिन्सिपल अँड प्लस सिम्पल इंटरेस्ट. तर किती आहे, 3,550. किती पिरियडसाठी, 4 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट कितीनी वाढलेला आहे 4 इयर्समध्ये, 10.5. 10.5 मीन्स 21/2. तर हे फक्त मी कन्वर्ट केलेलं आहे कारण कॅल्क्युलेशन पार्टला इझी व्हायला पाहिजे म्हणून. तर सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. सो सिम्पल इंटरेस्ट का घेतले मी, कारण आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे म्हणून हे फॉर्म्युला इथं यूज करतो आपण. सो अमाऊंट दिलेला आहे 3,550 राईट. तर बघा इथं फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्टचं. सिम्पल इंटरेस्ट पण गिवन, सिम्पल इंटरेस्ट आहे सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PRT अपॉन 100. तर आपल्याला पीची व्हॅल्यू काढायचं आहे म्हणून सिम्पल इंटरेस्ट SI इंटू 100 अपॉन R इंटू T. आपल्याला सिम्पल इंटरेस्ट दिलेलं नाही आहे, अमाऊंट दिलेला आहे म्हणून मी काय केलं, कन्वर्ट केलं इथं सिम्पल इंटरेस्टला. तर सिम्पल इंटरेस्टच्या जागी व्हॅल्यू काय ठेवलं आपण, 3,550 मायनस P जिथं कन्वर्ट केलं होतं आपण इंटू 100. रेट आहे 21/2 इंटू 4. 2 1 जा 2 4 जा. आता फक्त आपलं कॅल्क्युलेशन पार्ट रिमेनिंग राहतं आहे. तर बघा इथं किती येणार आहे, P इक्वल टू, हे आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तो काय येणार आहे 3,550,0 मायनस 100P अपॉन हे 2 1 जा 2 2 जा 2 2 जा 4. तर 21 2 जा 42. तर आपण 42ला कन्वर्ट इकडं घेऊन जाऊया क्रॉस मल्टिप्लाय. 42P इक्वल टू 3,550,0 मायनस दॅट इज 100P.
तर हे इकडे आल्यावर प्लस होणार आहे. दॅट इज 142p इक्वल टू 355,000. सो p इक्वल टू 355 अपॉन 142. तर ह्याला जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आन्सर येणार आहे 2500. तर कॅल्क्युलेशन पार्ट आपण 2नी 4नी तुम्ही डिवाइड करत जाऊ शकता. आन्सर येणार आहे 2500. प्रिन्सिपल किती असणार आहे मग स्टार्टिंगचं 2500. ओके. तर ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे आपलं? थर्ड ऑप्शन इज राईट आन्सर. तर ह्या केसमध्ये अगेन कॅल्क्युलेशन स्पीड असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते तुम्ही डिवाइड करत 2नी डिवाइड करत जाऊ शकता. काही सुचलं नाही तर आन्सर तुमचं येणारच आहे. तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 7th क्वेश्चन काय आहे. ज्योती अँड वंदना टूक अ लोन ऑफ इक्वल अमाउंट ॲट द सेम रेट ऑफ प्रिन्सिपल सिम्पल इंटरेस्ट. Jyoti cleared her loan after 2 years by paying 8,680. Vandana also cleared her loan after 5 years by paying amount 11,200. Find the amount of loan of each. तर दोघांचं लोन अमाऊंट किती आहे म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे. तर ज्योती आणि वंदनाने सेम अमाऊंट ऑफ लोन काढलेला आहे, म्हणजे दोघांचा आन्सर एकच असणार आहे. आणि ते दोघं जेव्हा 2 वर्षापर्यंत इंटरेस्ट पे केले सिम्पल इंटरेस्ट, तेव्हा ज्योतीने 2 वर्षांनी क्लिअर केलं. तर ज्योतीने किती पे केलं 8,680 आणि वंदनाने पे केलं 5 इयर्स आफ्टर 11,200. मग आपल्याला अमाऊंट किती लोन दोघांनी घेतलं होतं ते काढायचं आहे. तर इथं बघा थोडंसं कॅल्क्युलेशन पार्ट फक्त ह्याच्यात मोठं आहे. क्वेश्चनचं मीनिंग सिम्पल समजून घ्या. अमाऊंट आपल्याला गिवन आहे दोघांचं, ज्योतीचं आणि वंदनाचं. ओके. तर नॉर्मल अमाऊंट इक्वल टू पी प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. तर इथं मी काय केले फॉर्म्युला लिहिले सिम्पल इंटरेस्टचं. पी प्लस PRT सिम्पल इंटरेस्टचं फॉर्म्युला इथं घेतलं आपण. दोघांमधलं पी कॉमन घेतलो. 1 + RT अपॉन 100. बिकॉज आपल्याला दोघांचा अमाऊंट माहिती आहे, तर ज्योतीने 2 वर्षांनी क्लिअर केले म्हणून इथं काय येणार टाईम पिरियड 2R. 1 + 2R अपॉन 100. वंदनाने 5 इयर्सनी कंप्लीट केलं म्हणून इथं काय येणार पी प्रिन्सिपल 1 + 5R अपॉन 100. तर हे आपण 2 इक्वेशन कन्सिडर करूया. दोघांचे अमाऊंट आपल्याला माहिती आहेत, तर आपल्याला कॉमन प्रिन्सिपल काढायचे म्हणून मी काय केले दोन्ही इक्वेशनला डिवाइड केले. सो हे काय आहे ज्योतीचं आहे, हे आहे वंदनाचं. दोन्ही व्हॅल्यू पुट केलं आपण 868011,200. तर इथं ॲज इट इज हे आर, फक्त इथं कॅपिटलचं मी स्मॉल घेतलं आहे. तर तुम्ही कन्फ्यूज होत असेल तर कॅपिटल आर ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. तर इथं बघा आपण क्रॉस मल्टिप्लाय केलो दोघांमध्ये 868 100 + 5R 280. तर फक्त मी क्रॉस मल्टिप्लाय केले आणि हे 4नी डिवाइड केले दोघांना. 4 2 जा 4 1 जा 4 7 जा 4 2 जा 4 8 जा 4 0 जा. इथं मी फक्त 4नी डिवाइड केले म्हणजे इझी व्हायला कॅल्क्युलेशन. नंतर ब्रॅकेट सॉल्व केलो आपण. 217 मल्टिप्लाय बाय 100 21700. 217 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज 1085R. त्याच्यानंतर फक्त ब्रॅकेट सॉल्व केले. देन 525R इक्वल टू 6300. तर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 12%. आता आपल्याला काढायचं आहे प्रिन्सिपल. आपण प्रिन्सिपल काढण्यासाठी कुठल्याही एका ह्याच्यात आपण पुट करू शकतो, कारण दोघांचंही सेम आहे. तर मी इथं घेते वर किती आहे बघा पुढचा अमाऊंट. आपल्याला काय काढायचं आहे प्रिन्सिपल अमाऊंट काढायचं आहे. सो इथं आपण हे घेऊया ज्योतीच्या ह्याच्यात हे इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू पुट करूया. टोटल अमाऊंट किती आहे 8680. आपण इक्वेशन पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. तर इथं ज्योतीचं अमाऊंट किती आहे 8680 इक्वल टू पी ब्रॅकेट 1 + 2 आर किती आलेला आहे 12 अपॉन 100. ओके. तर मी फक्त खालचं थोडं रब करायला लागले, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे मी फक्त रब करायला लागले. तर बघा इथं काय येणार आहे पी आपण ह्या साईडला जर घेतलो 8680 अपॉन 1 +
24/100, right? 8680 into 100/100 plus 124, सो इथं 124 येणार आहे. सॉरी, इथं 100. तर जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करतो तर आन्सर येणार आहे आपलं ₹7,000. तर कॅल्क्युलेशन पार्ट तुम्ही करून बघू शकता. 2नी करा. खूप वेळ जात आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर सांगायला लागले तुम्हाला. 2 6 जा 2 2 जा 2 5 जा 2 0 अगेन 62. 4नी जात आहे. 4 1 जा नो. 2 3 जा 2 1 जा अगेन 2 4 जा 2 3 जा 2 4 जा 2 0 जा अगेन 31. तर हे जेव्हा पूर्ण कॅल्क्युलेशन आपण काढतो तेव्हा येणार आहे आन्सर 7,000. ओके, तर तुम्ही कॅल्क्युलेशन पार्ट करून बघू शकता. तुम्हाला आन्सर तेच येणार आहे. तर इथं आपण परत डिवाइड करत जाऊ शकतो 31नी. तर हे करून बघा. कॅल्क्युलेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे. फक्त ह्या सममध्ये 2 काइंड ऑफ पर्सन्स होते म्हणून हे कॅल्क्युलेशन स्पीड एवढं वाढलेलं आहे. अदरवाईज क्वेश्चन समजून घ्या. अमाऊंट दिलेलं आहे. दोघांचं एकाने 2 वर्षांनी फेडलं आहे तर दुसऱ्याने 5 वर्षांनी फेडलं आहे. तर दोघांचं प्रिन्सिपल सेम होतं म्हणून आपण कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून हे आन्सर काढू शकतो. तुम्ही R=12 दुसऱ्या इक्वेशनमध्ये म्हणजे जे वंदनाने पे केलं होतं त्या इक्वेशनमध्ये पण पुट करून बघा, तेच आन्सर येणार आहे. तर आन्सर आहे आपलं 7,000. तर ऑप्शन 1 काय आहे आपलं राईट आन्सर आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपला नेक्स्ट वन क्वेश्चन. व्हॉट विल बी द सिम्पल इंटरेस्ट अर्न्ड ऑन ₹10,000 इन अ 2.5 years ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम. तर इथं आपल्याला काढायचं सिम्पल इंटरेस्ट. ऑलरेडी प्रिन्सिपल दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टी दॅट इज टाईम पिरियड तेही दिलेलं आहे. तर इझी क्वेश्चन आहे. ऑलरेडी सगळं गिवन आहे आपल्याला PRT. तर आपलं सिम्पल इंटरेस्टचं फॉर्म्युला काय आहे? सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PRT/100. तर आपल्याला फक्त ह्याच्यात व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. पी किती आहे 10,000 इंटू आर किती आहे 8, टी आहे 2.5/100. 0 0 कट. 25 8 जा 200 दॅट इज 20. 20.0 इंटू 100 20 20 इंटू 2,000 किती येणार आहे ₹2,000. खूपच सिम्पल क्वेश्चन होतं. ऑलरेडी सगळं गिवन होतं आपल्याला. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. तर स्टुडंट, ह्याच्यासोबत आपलं एक्सरसाइज नंबर 26.1 कंप्लीट झालेलं आहे. अजूनही ह्याच्यात काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथेही तुमचे क्वेरीज सॉल्व्ह केले जातील आणि नवीन अपडेट्स लवकर मिळतील. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचं विसरू नका. त्यांनाही स्कॉलरशिप्ससाठी तुमच्या एवढं हेल्प होऊ दे. ओके, प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.